तदनंतर याच गावचा एक नवीन आणि सुंदर आवाज अर्थातच आपण पाहतोय मनीष चौधरी. त्याचबरोबर सातपाटी गावाला ज्यांनी एक वेगळी ओळख दिली, खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्राईड ऑफ सातपाटी चिराग सर देखील आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आज समालोचन हे युवा समालोचक भरपूर आहेत, ज्यांना मात्र खऱ्या अर्थानं एक चांगला प्लॅटफॉर्म सेट करून दिला. जिथे मात्र कमी तिथे चिराग सर सातत्याने मात्र पुढे पाठिंबा देत असतात आमच्यासारख्या युवा समालोचकांना. आणि अगदी आज आपण पाहू शकाल, आपण पाहतोय जे खऱ्या अर्थानं आज लाईव्ह मात्र खऱ्या अर्थानं खूप सुंदर रीतीनं जे श्री लाईव्ह चॅनल ज्यांचे मात्र 80,500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि तो देखील खडतर प्रवास राहिला. जिथून एक साधी सुरुवात केली आज ब्रँड बनलाय. जाऊया मॅचकडे. पहिल्या चेंडूवर आक्रमण, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थांबणार नाही, चेंडू मिड विकेट आणि अगदी आपण पाहतोय काउ कॉर्नरला बीट करत निघून गेलाय. सीमा पलीकडे आलाय दर्जेदार षटकार 6. चेंडू आणि 6 फलकावरती लागले जात आहे. अतिशय चांगल्या रीतीचा मात्र खेळ. पहिल्या चेंडूवर आक्रमण, शंखनाद फुंकलाय. यावेळेस डीप पॉइंटच्या वरून खेळलेला फटका, चांगला स्ट्रोक खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाही, इथे देखील मिळत आहेत. बॅक टू बॅक एक षटकारानंतर आलाय चौकार. क्वालिटी बॅटिंग. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवर प्ले म्हटलं की मात्र पॉवर हिटिंग झाली देखील पाहिजे. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल अगदी चांगलं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. विक्रांत सुपर बॅटिंग. पॉवर प्लेचं षटक, लेदर क्रिकेटचा भरपूर एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे आहे अर्थात विक्रांत आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी सुरुवात देखील चांगली केली. लेदर क्रिकेट म्हटलं की चांगलं आई कोऑर्डिनेशन तुम्हाला बघायला मिळतं. या सगळ्याच भूमिका बघायला मिळतात. यावेळेस ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, जिथून क्षेत्ररक्षण पुढे येतील. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचतंय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. खऱ्या अर्थानं जणू काही मुंबईची ट्रॅफिक. अगदी मात्र जर आपण पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये भरपूर क्रिकेट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला कंपल्सरी जर आपण पाहिलं तर इथून 3 खेळाडू जर आपण पाहिले तर खऱ्या अर्थानं बाहेर राहतात. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा सरळ बॅट आणि बॉलचं टायमिंग इथे मात्र व्यवस्थित झालं नाही. जास्त उंची गाठली, लांबी कमी. आणि इथे जर आपण पाहिलं तर मिड ऑफला झेल चांगला टिपला गेला. पहिल्या विकेटचं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विनोद. बॅक टू द डग आउट गॉन. चांगले क्रिकेट दाखवलं होतं, परंतु विनोद यांनी देखील मागे थांबायचा विचार केला नाही. जिथे मात्र चेंडूला थोडंसं हलक्या स्लॉटमध्ये पाहिला, त्यानंतर बॅटचा ब्लेड ओपन केला, परंतु चांगले एलिव्हेशन शोधता आलं नाही. जिथून फलंदाजाला परतीचा प्रवास करणं गरजेची भूमिका राहिली. म्हणजेच गोलंदाजानं मात्र त्याच्यामध्ये परिवर्तन केले. पहिले 2 चेंडू खराब असतील, परंतु येणारा चेंडू हा 4था चेंडू माझ्यातील सर्वाधिक उत्कृष्ट चेंडू असेल, ज्याची मात्र भूमिका ज्याने साकारली. चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. चेंडू जर आपण पाहिले तर आता फेकून झाले त्या षटकातले 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 11. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज G2 हे मात्र तयार झालेत. तर G2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर G2. नवीन बॅटर दाखल झालेत, ते म्हणजेच पियुष. लेदर क्रिकेट मात्र भरपूर चांगलं, एक चांगला स्टान्स बघायला मिळतोय. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडू फळीचा व्यवस्थित संपर्क नाही. चेंडू मात्र लॉंग लेग, स्क्वेअर लेग मधून निघून चाललाय. जिथे मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 2 धावा मिळाल्या. बघता बघता 2 धावा पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. या धावसंख्येवरती ध्रुव 11 प्रेझेंट. सातपाटी प्रीमियर लीग 2024चा तरार आणि अगदी पहिल्या सीझन मध्ये अतिशय सुंदर रीतीने मात्र हे खेळ मात्र बहरत आहे. अगदी 16 संघांना प्राधान्य दिलं. 16 संघ आपल्याला पाहायला मिळतात. 16 संघ मालक अगदी महत्वाची भूमिका, कारण लीग स्पर्धा म्हटली की संघ मालक ही भूमिका खूप महत्वाची स्पर्धा असते. यावेळेस आपण पाहतोय शॉट फाईन लेगला अगदी क्षेत्ररक्षक तिथे होते. जिथून जर आपण पाहिलं
तर क्षेत्ररक्षण झालं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. पाहूया येणारी 5 षटकं काय सांगतील आणि काय बिघडेल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. म्हटलं की भरपूर प्रेम मात्र मिळतं, मायेचं माहेर घर आणि अगदी त्यांच्यातलाच भावेश सुर्वे एक दिग्गज क्रिकेटपटू अगदी मात्र आपण पाहतोय या स्पर्धेकडे जोडले जातात. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाज श्रेयस अर्थातच श्रेयू कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय. एक संघाचा महत्वाचा खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागते, ॲज अन स्टार आयकॉन म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयस श्रेयू आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा खेळ देखील जिथे संपला. चला स्पीडअप करा. तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल, जिथे जर तुम्ही 5 षटकं पूर्ण करत नाही तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फुल लेनचा चेंडू होता, अगदी चकवा चेंडू. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फलंदाजाला कन्व्हिन्स केलं की तुला मोठा फटका खेळायचा आहे, परंतु चेंडू फळीचा संपर्क होऊ दिला नाही. अगदी फलंदाजाला रीड केलं. शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला की फलंदाज ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नात आहे, त्याला मात्र शरीरापासून दूर ठेवणं गरजेची भूमिका राहील आणि ज्या अनुषंगाने मात्र चांगला चेंडू हाताळला. श्रेयसचं हे षटक आहे दुसरं, संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिला चेंडू मात्र डॉट येतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जिथून क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालंय. क्षेत्ररक्षक मात्र 2 आहेत अगदी त्यांच्या मधोमध. चेंडू मात्र त्यांना भेदून निघून जाईल सीमा पलीकडे. STPLचा आलाय दर्जेदार चौकार. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 17-17 ऑन द स्कोर कार्ड. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 17 धावा फलकावरती लागल्या जातात. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू अगदी फिरकीचा जादूगर आपण पाहू शकाल. ध्रुव 11 संघामध्ये मात्र ज्याची वर्णी लागत असते. बेंडूबाबा चषक प्रथम क्रमांक, शिवनेरी विरातन चषक द्वितीय क्रमांक असे दिग्गज स्पर्धेमध्ये सातपाडीचा आता बोलबाला राहिलाय. अंडरम क्रिकेट देखील तेवढंच चांगलं असतं. मी भावेश कीडचा विचार करीन, अभिचा उल्लेख करीन, तदनंतर भाऊ असतील, तदनंतर जर आपण पाहिलं तर दिवेश असतील, दिग्गज खेळाडू अर्चू असतील, योगेश असतील, तदनंतर जर आपण पाहिलं तर हर्षर असतील, असे दिग्गज खेळाडू अंडरम क्रिकेटचा देखील भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. कामेश देखील एक महत्वाचा घटक मात्र या सातपाडीचा आहे, जो मात्र साई गणेश सातपाडी संघाचा एक बॅकबोन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. सरळ बॅटनं अगदी चांगलं क्रिकेट तुम्ही खेळत होतात, परंतु इथे निर्णय चुकला. अगदी मानसिकता भंग झाली आणि जिथे रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला, मिस टाइम स्ट्रोक, विकेटचं पतन. पियुष बॅक टू द डगआउट, गॉन. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18. अर्थातच विराट प्रेम कोहली याचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या आयुष्यात देखील खडतर दिवस राहिले. खऱ्या अर्थानं 1021 दिवस त्याला त्याच्या 71व सेंचुरी शतक शोधण्यासाठी लागला. म्हणजेच मनुष्याच्या काळात कठीण काळ आहे, त्याला तुम्ही कसं बाजूला सरता आणि तदनंतर तुमचा नाविन्यपूर्ण प्रवास सुरू करता, ही खूप महत्वाची भूमिका. ज्यावेळेला एशिया कप चालू झाला, अफगाणिस्तान विरुद्ध भारत T20I सामना चालू झाला, जिथे मात्र पहिलं T20I शतक ज्यांनी झळकावलं आणि 1021 दिवसांचा मात्र जो काळ होता तो समाप्तीवर आणून 71व षटक जे मात्र आपण पाहतोय विराट कोहली यांनी पूर्ण केलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 क्रमांक आलं की खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रत्येक क्रिकेटपटूच्या, प्रत्येक क्रिकेट फॅनच्या मनामध्ये मात्र जो घर होतो, अर्थातच विराट कोहली याचा उल्लेख होत असतो. जे कोणाची जी रिक्षा असेल, जिथे छोटी रिक्षा आहे, त्यांना विनंती करतोय की जय हनुमान त्या रिक्षावरती उल्लेख केलेला आहे, तर जी कोणाची रिक्षा असेल तर प्लीज ती रिक्षा ॲडजस्ट करायची आहे. जिथे मात्र
घराचं काम चालू आहे, त्या विटांची गाडी तिथे मात्र अनलोड करायची आहे. तर विनंती करतोय की प्लीज कोणाची रिक्षा असेल जिथे जय हनुमान त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे तर प्लीज सहकार्याची गरज असेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर इथे 2 देखील संपले. या षटकात श्रेयस अगदी एक उत्कृष्ट गोलंदाजी, फिरकीचा जादूगर, ज्याने मात्र 5 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18-9. परेश वैद्य यांनी जर झेल टिपला तर साई मल्हार यांच्याकडून आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक झेलसाठी. पाहूया आता किशोर वैद्य किती झेल टिपतायत, ही देखील भूमिका खूप महत्वाची आहे. अगदी विराट कोहलीचा द हार्ट फॅन अगदी मी उल्लेख केला. आणि देखील आपण पाहतोय जेव्हा बर्थ डेट असते तेव्हा मात्र केक कटिंगचे सोहळे देखील होतात. खऱ्या अर्थानं हे प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट देखील त्यांनी दाखवलं. आज प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणं तेवढं सहज सोपं नाही. तुमच्यातलं कौशल्य, तुमच्यातली गुणवत्ता, तुमच्यातली ॲबिलिटी, तुमच्यातली स्किल, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आज विराट कोहली हे फक्त सहज नाही. जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साईल येत आहेत आणि धावसंख्या 9च्या सरासरीने 18 वरती जाऊन पोहोचते. श्री लाईव्हची एंटायर टीम, अर्थातच ब्रँड ऑफ मुरबे, कुशल चौधरी, ज्यांच्या माध्यमातून अगदी चेंडू तुमच्या ऑन स्क्रीन तुमच्या मोबाईल मधून बाहेर येईल की काय असं मात्र जे चित्रीकरण दाखवत असतात, ही देखील क्वालिटी आहे. भरपूर कमी वयात जास्तीत जास्त प्रगती मात्र या कॅमेरामॅनने केली. अर्थात कुशल चौधरी एक दिग्गज मधून यांचं नाव घेतलं जातं. पालघर जिल्ह्यात जर विचार केला तर टॉप 3 मध्ये ज्याचं नाव मी सांगेन प्रथम क्रमांकावरती कुशल चौधरी आहेत. त्यानंतर मनीष निजाई असतील, अनुराग असतील आणि नुकताच मात्र जी सूर्या मासवण प्रीमियर लीग झाली, जिथे मात्र मुनीत कुडू या कॅमेरामॅनने देखील एक खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना मात्र प्रेम देण्याचं काम करून दिलं. आपण पाहतोय बाईचे संकेत आले पंचांनी, जिथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळते असं सांगितलं. धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचली. यस, माफ करा, 2 धावा आल्या म्हणजेच 20 धावा इथे मात्र पूर्ण होतात फलकावरती. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झालाय. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय साहिल आलेत आणि साहिलच्या माध्यमातून आपण पाहतोय आता मच्छीमार सोसायटी एंड कडून गोलंदाजी करतायत. येणाऱ्या काळात आपण पाहतोय धावा येतील का, तिथून जर डाव्या हाताचा फलंदाज तुमच्याकडे असेल तर मच्छीमार सोसायटी एंड कडून फलंदाज जर डावकुऱ्या हाताचा असला तर त्याच्यासाठी सर्वाधिक चांगलं मैदान म्हणजे हे श्रॉफ मैदान. जाऊया मॅचकडे, गोलंदाज होतील तयार. डाव्या हाताने गोलंदाजी करतात, यावेळी ऑन साइडला हा फटका देखील खेळलाय आणि चेंडू मात्र आपण पाहतोय सिक्सरचा आलाय. इथे मात्र आपण पाहू षटकार 6. सिक्सर सुप्रीमो या स्पर्धेकरिता मात्र हे चेंडू इथे वापरले घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगलं टायमिंग, बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला तर इथून जर आपण पाहिलं तर षटकार कन्फर्म आहे. ज्या अनुषंगाने आता षटकार बघायला मिळाला, फलंदाज जर आपण तपासून पाहिले तर विक्रांत याने मात्र 2 षटकार आणि 2 चौकार, म्हणजेच एका बाजूनं 9 चेंडू आणि 22 धावांवरती क्रिकेट खेळतात. 9 चेंडू आणि 22 मेरिटवरची फलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं हे देखील क्रिकेटचा एक महत्त्वाचा घटक, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय ते देखील क्रिकेट दाखवलं. विक्रांत 9 चेंडू 22. यावेळेस कोलवट टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, जिथून मात्र श्रेयस कॉर्नर मधून पुढे सरकतील, जिथून सिंगल मिळतंय. फेकी देखील चांगली आली. उत्तम दर्जेचं असं क्षेत्ररक्षण पार्थिव पटेलाला म्हटलं गेलं होतं या बाईटमध्ये की भारतामध्ये सर्वाधिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण आहे, तर त्याला मात्र एक चांगली फेकी देखील तेवढीच चांगली अगदी तंत्रशुद्ध फेकी करतो. तर त्याने उल्लेख केला होता रवींद्र जडेजा, ज्याला सांगावं लागतं माझ्या ग्लोव्हजमध्ये फेक, अदरवाईज तो स्टम्प्सवर हिट करण्यात माहीर, असा रवींद्र जडेजाची आठवण झाली श्रेयसच्या माध्यमातून. हा देखील चेंडू पंच मात्र दर्शवतायत की यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये धावसंख्या लिहिली जाईल. केविन मात्र दर्शवतायत की धावा जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजेच आता 28 धावा. 28 धावा फलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ देखील झालाय 3. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज तयार. खोलवट टप्प्याचा चेंडू होता. अगदी जर आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाज पुढे सरसावले, जिथून सिंगल मिळाली आणि 29 वरती जाऊन पोहोचतायत. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 56 धावा अगदी सहजरित्या चेस झाल्या, जिथे आदिल चुनेवाला हे नाव मात्र मैदानाच्या आतमध्ये गोंगावलं, ज्याला शांत ठेवण्याचं यश कुणालाही आलं नाही, ज्याने मात्र त्याची गुणवत्ता मांडली मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने उल्लेख करतात आयोजकांचा की ही सातपाडी प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं प्रत्येक तरुणांसाठी एक अभूतपूर्व मेजवानी आहे. इथून तुमचं चांगलं टॅलेंट दाखवलं तर तुम्ही मात्र जिल्ह्याला, तालुक्याला रिप्रेझेंट करण्याची नामी संधी आहे. आज यूट्यूब लाईव्ह ही संकल्पना जर आपण पाहतोय, ज्याच्यामधून मात्र प्रत्येक जगातून तुम्हाला माणसं बघत असतात. आपल्या पालघरमधून देखील चांगले क्रिकेटपटूंची खाण म्हणजे पालघर आहे, नो डाऊट. यावेळी ऑन साइडला हा देखील फटका चांगला खेळला, चेंडू निघून जाईल, सरळ सीमा पलीकडे आलाय STPL चा हा षटकार 6.
कालच्या दिवसाचा विचार केला, अगदी पहिला मॅच आपण पाहतोय वीर योद्धा आणि एकविरा स्पोर्ट्स यांच्यामधला मॅच रंगला, जिथे 71 धावा 75 धावा, इथे मात्र ज्या 75 धावा पहिल्या मॅच मध्ये ओपनिंग मॅच जो रंगला आणि जिथे मात्र वीर योद्धा या संघाने रिटर्न मध्ये देखील त्या धावा चेस केल्या. म्हणजेच या मैदानाचा आढावा घेतला तर धावा चेस होऊ शकतात. तुमच्यातली गुणवत्ता ही खूप महत्वाची भूमिका आहे. परंतु इथे फलंदाज विक्रांत आपण पाहतोय आता बाद होतोय, ज्याने 12 चेंडू आणि 29 धावांची मात्र भरपूर चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करून दिली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 संपतंय, जिथे तिसऱ्या षटकात 18 धावा आल्या आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिल्या तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 36. म्हणजेच 12ची सरासरी इथून राखलंय. येणाऱ्या काळात आणखीन 3 षटकं 12ची सरासरी मेंटेन राहिली तर चांगल्या धावांचा एक तुम्ही डोंगर उभा करू शकता. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी मॅच आपण पाहतोय प्रिश 11 विरुद्ध काव्या 11. नुकताच आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जिथे काव्या 11 बॅटिंग करते आणि प्रिश 11 नाणेफेक जिंकून गोलंदाजी करते. आतापर्यंत गोलंदाजीचा निर्णय हा चांगला राहिला म्हणायला हरकत नाही, कारण धावा देखील आल्या परंतु विकेट देखील मिळालेत. अगदी जमेची बाजू काय आहे तर 50-50 क्रिकेट बघायला मिळतं. नवीन बॅटर दाखल झालेत जे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रणित तांडेल एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि पंचांची भूमिका देखील चांगली बजावतात. यावेळेस आपण पाहतोय काही कमालीचा चेंडू अगदी पहिल्या चेंडूवर फलंदाजाला इथे मात्र बाद करण्यात यश आलं. जणू काही खेळपट्टी गोलंदाज श्रेयसच्या प्रेमात पडलंय की काय. जिथे चेंडू हाताळतोय तिथून मात्र चांगला कट करतोय फलंदाज. बॅक टू द डगआउट गॉन. तर जाऊया मॅच कडे, जिथे नवीन बॅटर दाखल झालेत. अर्थात संदीप अंडरम बॉक्स क्रिकेट पासून सुरुवात. साई गणेश सातपाडी या संघाकडून एक चांगला क्रिकेटपटू पाहायला मिळायचा, परंतु आता अंडरम क्रिकेट पासून थोडासा दूर झालाय. आता ओव्हरम क्रिकेट गावची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आणखीन 3 दिवस या स्पर्धेचे आहेत. इथून मात्र आपण पाहतोय कुठला संघ तर प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीची दावेदारी करेल. संडेची संध्याकाळ भरपूर काही आनंद देऊन जाईल एका संघाला, तर कुठेतरी मात्र कित्येक संघांचे स्वप्न देखील भंग होताना पाहायला मिळतील. तत्पूर्वी या मॅचकडे जाऊया जिथे संदीप दाखल झालेत. संदीप पाटील यावेळी येता क्षणी क्या बात आहे, पॅडल स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. गुटना टेक और सिक्सर देख 6 धावा षटकार. आपण पाहतोय 42 धावा फलकावरती. 2008 ला IPL ला सुरुवात झाली. 42 क्रमांक अर्थातच ब्रँडन मॅकलम. पहिलाच मॅच कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पहिल्याच IPL च्या मॅच मध्ये 150 धावा ठोकणारा खेळाडू कोण तर त्याचं नाव ब्रँडन मॅकलम. अर्थातच 42 क्रमांक त्याची देखील आठवण करून देतो. आता मात्र आपण पाहतोय इंग्लंड या संघाचे कोच आहेत. यावेळेस आपण पाहू शकाल चेंडूला स्टिअर केलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सिंगल मिळाली. सिंगल मिळणार नाही तर पंचांनी बोट आकाशाकडे उचललाय. म्हणजेच प्रणित तांडेल यांना परतीचा प्रवास करावा लागतोय. खऱ्या अर्थानं लेझी एलिगन्स, तुमच्यातलं आय कॉर्डिनेशन, तुमच्यातलं कम्युनिकेशन, तुमच्यातला संपर्क, ह्या सगळ्या गोष्टी खूप काय मॅटर करतात. संपर्काचा आणि कम्युनिकेशनचा उल्लेख झाला त्यानंतर मी निश्चित स्वरूपात सांगेन आजचा आधुनिक काळ बदललाय. आज कम्युनिकेशनची साधनं भरपूर आहेत. मोबाईल आहे, टेक्स्ट मेसेज आहेत, इंस्टाग्राम आहेत, व्हॉट्सअप आहेत, फेसबुक आहेत. परंतु आज एवढी साधनं असताना देखील नाती कमकुवत होत चाललीत. परंतु चिराग सर इथून 25-30 वर्षा पलीकडे आपण जाऊन पाहिलं तर साधनं खूप कमी होती. ते टपालपत्र असायचं जिथे पत्र टाकलं जायचं आणि तिथून मग एकमेकांची विचारपूस केली जायची. परंतु आज जर आपण पाहिलं तर जग बदललंय. मोबाईलच्या काळात भरपूर काही चेंजेस आले. मॉडर्न जगात मात्र आपण पाहतोय नाती कमकुवत होत गेलीत. भाऊ भावाचा होत नाही, आई बाबांमध्ये भांडण्यात, मुलं आईमध्ये भांडण्यात, सगळ्या काही गोष्टी आज बदलल्यात. कारण विनाशाकडे जाण्याचं एकमेव कारण हा मोबाईल आलाय. मोबाईल त्यानंतर सर्वच काही गोष्टी बदलल्या. कम्युनिकेशनचा मात्र उल्लेख झाला त्यानंतर निश्चित स्वरूपात मात्र हा एक मेसेज असेल की आज आधुनिक काळात सगळं काही बदलत गेलं.
याच आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन कुशल चौधरी सगळ्या काही गोष्टी त्यांना मात्र सांगावं लागत नाही. एक भरपूर हुशार असा मात्र कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 42 आणि नवीन बॅटर दाखल झालेत. जतीन पाटील गोलंदाजी गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर श्रेयस सातपाटी 11 संघाचे 40+ खेळाडू, भरपूर अनुभव, क्रिकेटचा एक दांडगा अनुभव. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हाच खरा तुमचा शिक्षक आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहतोय 40+ क्रिकेट भरपूर चांगलं ज्यांनी सेवा केली. मी मगाशी देखील उल्लेख केला, तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला. यावेळीच आपण पाहू शकाल तेच आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर श्रेयस. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक कसा करावा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय श्रेयस यांनी मात्र दाखवून दिलं. ध्रुव 11 ह्या संघाचा सध्या बोलबाला आहे पालघरमध्ये टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आणि तदनंतर त्याच संघाचा उत्कृष्ट गोलंदाज फिरकीपट्टू श्रेयस चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या जर तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात फलकावरती 42 वरती स्थिर आहे. संदीपनं मात्र येता क्षणी अगदी येताच पावली षटकार ठोठावला. तदनंतर आपण पाहतोय त्याला देखील शांत ठेवण्याचं काम केलं. हा चेंडू देखील डॉट आलाय. षटक क्रमांक जर आपण पाहिले तर 4 इथे संपलाय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 42 धावा फलकावरती आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. येऊया पुन्हा एकदा STPL मध्ये. जाऊया मॅचकडे, जिथे 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचते. अगदी जर आपण पाहिलं तर मनीष चौधरी अगदी नवीन आवाज सातपाटीमधून मात्र आपण पाहतोय. सातपाटी म्हटलं की सर्वाधिक प्रथम समालोचन क्षेत्रात पालघर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात देखील आणि भारताबाहेर देखील ज्यांचे मात्र नाव येतं अर्थातच चिरेग मेहर सर. तदनंतर जर आपण पाहिलं तर मी गिरीश तामोरे यांचा देखील उल्लेख करेन ज्यांनी मात्र भरपूर आम्हाला मात्र हेल्प केली या क्षेत्रामध्ये येत असताना. तदनंतर आता अगदी मात्र नवीन पदार्पण आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजेच मनीष चौधरी, गोड गळ्याचे धनी. भरपूर वेळ मात्र आहे, इथून मात्र तुम्हाला शुभेच्छा असतील या स्पर्धेकडून. खूप चांगलं समालोचन तुमच्या माध्यमातून आहे. येणाऱ्या काळात भरपूर पुढे जाल नो डाऊट. तत्पुरी जाऊया मॅचकडे, जिथे 5व्या षटकाचा खेळ देखील चालू झाला आणि या 46 धावा फलकावरती लागल्या. 46 ऑन दी स्कोर कार्ड. 46 धावा या फलकावरती आहेत. पाहूया येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल. 5व्या षटकाचा खेळ चालू झालाय. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर अमन हे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. यस ऑल राईट. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय करेक्शन होत आहे. यस, गोलंदाज जितू मात्र दाखल झालेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता परंतु तुमचं फुटवर्क खूप महत्वाची भूमिका. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पदलालित्य तुम्ही किती वर्क करता क्रीज मध्ये खूप महत्वाची भूमिका आहे. मोबाईलला नेटवर्क आणि क्रिकेटला फुटवर्क अगदी महत्वाची भूमिका. परंतु जर तुमचं फुटवर्क काम करत नसेल तर गोलंदाज तुम्हाला नाचवणार आणि त्या अनुषंगाने तेच बघायला मिळालं. संदीपने कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला डीप स्क्वेअर लेग मधून, त्याला मात्र आपण पाहतोय खेळायचं होतं परंतु तिथे जर आपण पाहतोय फटका सजला नाही. इथून आपण पाहतोय वेगामध्ये परिवर्तन, काळानुसार परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे. इथून आपल्याला तेच पाहायला मिळालं. अतिशय चांगला चेंडू. मागचा चेंडू थोडासा स्लोवन पद्धतीचा होता आणि संदीप मात्र पुन्हा एकदा स्लोवन साठी रेडी असताना चेंडूला मात्र वेग जास्त दिला. म्हणजेच गणित बदलली. संदीपचं माइंड मात्र रीड केलं आणि त्यानंतर चेंडू चांगला हाताळला. गोलंदाज तयार. यावेळी चेंज ऑफ द पेस. फुलर लेनचा चेंडू ऑन साईडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक डीप मधून श्रेयस पुढे सरसावतील. लॉंग ऑन मधून मात्र क्षेत्ररक्षण झालं. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता फलकावरती 47 कॅरिबियन खेळाडू अर्थातच ड्वेन ब्रावो ज्याने मात्र सर्वाधिक जास्त फॉलो थ्रू मध्ये विकेट टिपणारा खेळाडू कोण तर अर्थातच ड्वेन ब्रावो. चेन्नई सुपर किंग्स संघाची भरपूर सेवा. वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं क्रिकेटच्या पटलावर सर्वाधिक एन्जॉय करणारा खेळाडू कोण तर त्याचं नाव ड्वेन ब्रावो. त्याची आठवण करून दिली जाते. 47 क्रमांक सातत्याने यावेळी आपण पाहतोय बॅट आणि बॉल मधला संपर्क होत नाही. इथे मात्र आपण पाहतोय 40+ क्रिकेट. थोडंसं दोघांमध्ये मात्र शर्यत लागली आणि संदीप सांगतो की माझा विकेट देखील तेवढाच महत्वाचा आहे. इथे मात्र जर आपण पाहिलं यस जतीन पाटील बॅक टू द डगआउट गॉन.
मागचे 10 चेंडू देखील फेकले जिथे 6 बॉल डॉट आले. म्हणजेच क्रिकेट कॅल्क्युलेशन जर तुम्ही खेळलात तर चांगलं क्रिकेट तुम्ही मेरिटवर खेळू शकता. परंतु प्रत्येक चेंडू मागे मोठे फटके, हाणामारी, मारामारी, तर मात्र आपण पाहतो इथे चेंडूवर आता डॉट येतात. जर आपण पाहिलं स्कोर कार्डकडे तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आतापर्यंत ती म्हणजे 47. येणारा संघ काव्या 11. येणार आणखीन 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या षटकातला शेवटचा बॉल. नवीन बॅटर मयूर आपण पाहतोय दाखल झालेत नुकताच. अगदी मयूरला आपण पाहू शकाल. पाहूया मयूर कुठल्या रीतीचा खेळ स्वीकारतील. इथून चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल कारण फिनिशिंग टच खूप महत्वाची भूमिका असते. यावेळेस चेंडूला मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक पुन्हा वेगळं वळण दिलं आणि षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं संपलं जिथे मात्र जितू यांचं मात्र कौतुक असेल. फक्त 5 धावा दिल्या. कंजूस गोलंदाजी स्लॉग मध्ये अगदी शेवटच्या अगदी अंतिम षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाज एकदम सेट असतात जिथून मोठे फटके खेळण्याचा त्यांचा मनसुबा असतो. परंतु त्या स्थितीमध्ये देखील चांगली गोलंदाजी करणं तर जितू याचं मात्र कौतुक आहे. जिथून 5 षटकं संपली आणि बॅटिंग करणारा संघ मात्र आता 47 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. येणारे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंचा घडामोडी काय होतील ह्या गोष्टी सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे भावेश यांना. पाहूया मॅचकडे जिथे स्कोर कार्डला धावसंख्या 5 षटकांच्या खेळाअखेर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजे 47. जो मात्र सिक्सर सेव्ह केला होता. श्रीलाईव्हच्या माध्यमातून चांगलं वर्क झालं. तिथून मात्र आता आज प्रत्येक सातपाडीकराच्या व्हॉट्सअपला स्टेटस राहील असं मात्र तो क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अगदी जॉन्टी रोड्स यांची आठवण करून दिली. 47 धावा 6 गडी बाद. 5 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग एंडला आता आपण पाहतोय संदीप आणि एका बाजूला आपण पाहतोय मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज शुभमला आपण पाहू शकाल. चेंडू मात्र आपण पाहतोय शॉट लॉंग स्टॉप रिझनला जिथून मात्र शॉट तडम्यांचा क्षेत्ररक्षक पोहोचला आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. चेंडूची सुरुवात जर आपण पाहिली तर डॉट आलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 47 या फलकावरती जाऊन पोहोचतायत. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फुल लेनचा चेंडू चेंडू इंटू द गॅप खेळलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातोय. अगदी मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. काव्या 11 साठी आलाय दर्जेदार हा चौकार. खेळ बाकी असेल. आजच्या दिवसातला दुसरा सामना. अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ही स्पर्धा जर आज आपण पाहिली तर दुसऱ्या दिवसात देखील पोहोचते. सातपाडी म्हटलं की कला विविधता नटलेलं गाव. याच सातपाडी गावचा सितारा अर्थातच आदित्य तरे. 2014चा IPLचा सामना कोण विसरेल. 1 चेंडू 6ची गरज असताना जेम्स फॉकनरच्या विरोधात ठोठावलेला सुनील गावस्कर स्टँडमध्ये केलेला हल्ला आणि शेन वॉटसन राहुल द्रविड यांचं मात्र स्वप्न भंग केलं होतं. अर्थात या सातपाड्याने देखील चांगलं क्रिकेट दिलंय. आपण पाहू शकाल मुंबई क्रिकेटला मात्र रिप्रेझेंट करतायत एक उत्कृष्ट विकेट कीपर. मुंबई संघाचं नेतृत्व देखील ज्यांनी केलं आदित्य तरे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बाईचे संकेत श्रीकांत भोईर सर आमच्यापर्यंत पोहोचवतायत आणि इथून सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आता 52 अर्थात 52 धावा. 52 झालेत फलकावरती. 52 धावा. वाईट साठी रिव्ह्यू रेफर केलाय. एक रिव्ह्यू तुम्हाला मिळेल आणि तो एकच रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर पुढे कंटिन्यू आणि पुढे जर आपण पाहतोय इथून जर तो अनसक्सेस राहिला तर टाटा गुड बाय असं म्हणत रिव्ह्यू निघून जाईल. यस फेअर डिलिव्हरी सो मच. म्हणजे रिव्ह्यू आहे म्हणून तो वापरावा या अनुषंगाने मात्र तो ट्राय केला. परंतु पंच देखील तिथे आहेत अगदी तटस्थ आणि श्रीकांत भोईर सर म्हटलं की नो डाऊट भरपूर चांगलं.
भरपूर चांगलं जर आपण पाहिलं तर पंचांची भूमिका देखील करत असतात सोबत जयेश मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांची भूमिका देखील सहज आणि सोपी नाही. प्रत्येकाला वाटतं की फक्त हात वर करायचा आहे, हात समांतर करायचा आहे, परंतु सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 रखरखत्या सळसळत्या उन्हामध्ये उभं राहायचं, क्रुशल मुवमेंटला डिसिजन पोहोचवायचे, या सगळ्या गोष्टी मात्र सहज नाहीत. जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत ते म्हणजे शुभम आणि चौथा चेंडू घेऊन तयार होतील. धावसंख्या 52 वरती जाऊन पोहोचले. कालच्या दिवसात वीर योद्धा यांनी मात्र 75 धावा चेस केल्या आहे एकविरा या संघाच्या अगेन्स्ट. पहिलाच मॅच, अगदी ओपनिंग प्रेझेंटेशन वाला मॅच, जिथे 75 धावा देखील चेस झाल्या. म्हणजेच या मैदानाचा आढावा घेतला तर आपण इथे धावा चेस होऊ शकतात, परंतु गोलंदाजी देखील तुमच्याकडे अचूक असली तर डिफेंड देखील होऊ शकतं. क्रिकेट आहे, कधी काय होईल काय नाही सांगू शकत नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम तयार असतील. चला, वेळ जास्त जातो मित्रांनो, भरपूर वेळ आपण घेता प्रत्येक चेंडूकरिता नाही चालणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतील तयार. आतापर्यंत मात्र चेंडू फेकून झालेत या षटकातले 3. यावेळेस मात्र आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री एंडला, कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करण्यासाठी आलेला हा मात्र कडक असा षटकार 6. दिवसातला उच्चांक गाठला जातोय. 58-58 धावा, चेंडूंचा खेळ झालाय 4. धन्यवाद डीजे, अगदी सुंदर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात डीजे भावेश. अतिशय सुंदर डॉल्बी सिस्टम आपल्याला बघायला मिळतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 58. गोलंदाज होतील तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये पुढे सरसावले, जिथून मात्र झेल टिपला जाईल का? अतिशय चांगला झेल. येस, विकेटचं पतन गॉन. जिथून जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकाल भरपूर वेळ मात्र जातोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोचते ती म्हणजेच 58 या धावसंख्येवरती. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ बाकी आहे, तो म्हणजेच या एका चेंडू मागे मात्र काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाज होतात तयार. अगदी जर आपण पाहिला तर शेवटचा चेंडू. यावेळेस ऑन साईडला फटका खेळलाय, जिथून आपण पाहतोय चेंडू कार्पेटच्या सहाय्याने रोल गेला. जिथून जर आपण पाहिलं तर मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावत असताना सिंगलला मात्र इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. तर धावसंख्या 2 देखील पूर्ण झाल्या आणि 60 धावा फलकावरती. आता 61 धावांचं मात्र टार्गेट पाहूया. या 61 अगदी महत्वाचा काय होतील. 6 षटक 61 धावा हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर करतोय आमंत्रित व्हॉइस ऑफ सातपाडी, गोड गळ्याचे धनी, अर्थातच आपण पाहतोय मनीष चौधरी यांना आपण ऐकणार आहोत. यस डीजे.
पार पाडली जाते पंचांकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला असणार आहे श्रीकांत भोईर सर, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जयेश मोरे सर. सुंदर आपली पंचांची भूमिका त्यांच्याकडनं पार पाडली जाते. कालच्या दिवसामध्ये सर आपण पाहिलं असेल काही निर्णय मात्र त्यांच्याकडनं येत गेले, चांगले निर्णय मात्र देण्यात आले. तर विनंती असेल जास्त वेळ न घेता काव्य 11 संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण सजावट करून घ्या प्लीज. विनंती असेल प्रत्येकाला सांगावं लागणार असं काम करू नका. विनंती असेल दोन्ही संघ एक सहकार्याची मुभा बाळगा, कारण की आपल्या जवळ आपलं कर्णधार आहे आणि कर्णधाराचं काम असतं की सर्व खेळाडूंना आपण फील्ड सजावट करणं, त्याचबरोबर फलंदाज पाठवण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा फलंदाज बाद होण्यानंतर बाद झाल्यानंतर त्वरित एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित येणार असं चांगलं सहकार्य मात्र तुमच्याकडनं दाखवा, कारण की वेळ ही फार महत्वाची आहे. ज्याने जी वेळ बनवली गेली होती तीच वेळ त्याच्यासाठी थांबू शकलेली नाहीये मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. वेळेचं फार महत्व असतं. जे कार्य आपल्याला निभवायचं असतं ते वेळेच्या जशी जी वेळ येते त्या वेळेनुसारच आपल्याला कार्य निभावणं फार गरजेचं असतं, नाहीतर ती वेळ गेल्यानंतर पस्तावून काय फायदा नसतो. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, वेळेचं थोडंसं बंधन पाळून चाला आणि टीम मीटिंग कमी घ्या हे मी कळवेल. परंतु एक शोकांतिका आहे, जास्त टीम मीटिंग घेतली जात असते आणि ती टीम मीटिंग जास्त घेऊ नका हेच मी कळवेल. आपला कर्णधार निवडला गेलाय, गोलंदाजीसाठी कोण गोलंदाजी मार्क वरती येणार हे सुद्धा कर्णधार कळवेल. विनंती असेल ह्याच्यासाठी सुद्धा. आणि त्याचबरोबर फलंदाज जेव्हा फलंदाज बाद होतोय, फलंदाज बाद घोषित केला जातोय पंचांकडनं, जेलचित बाद होतोय, आपल्याला कळतंय की फलंदाज बाद झालाय, त्वरित दुसरा फलंदाज तयार करायचं आणि 30R सर्कल फलंदाज बाद झालेला 30R सर्कल जो पार करणार तत्पूर्वी नवीन फलंदाज मध्ये येणं ही फार गरजेचं असणार आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन पाळून आपल्याला चालायचं आहे, ह्याची नोंद ठेवायचं प्रत्येक संघांनी. तर यस हे बघा पुन्हा एकदा सांगतोय पंच आपल्याला दर्शवतायत, परंतु आपण थोडस कोऑपरेट करायचं आहे. विनंती असेल प्रत्येक चेंडूला येऊ नका आणि प्रत्येक षटक संपल्यानंतर टीम मीटिंग घेऊ नका. जाऊया विजयासाठी धावा आल्यात. 61 धावांचं लक्ष आहे. 61 धावांच्या लक्ष्याला मात्र सामोरे जाण्यासाठी सलामीचे बॅटर श्रेयस देव आणि किरण वाघेला आपल्याला पाहायला मिळते. सुंदर चेंडू, चेंडू पडल्यानंतर खालीच राहतं. यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळेल. जतीन सुंदर असं यष्टीरक्षण केलं गेलंय. भैर गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय आणि सुंदर चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न श्रेयस देव कडनं, कारण की अग्रेसिव्ह रूप मात्र दाखवलं जात असतं फलंदाज श्रेयस यांच्याकडनं आणि तेच मात्र मनसुबा राखून गोलंदाज मयूरने मात्र चेंडू थोडस लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय श्रेयस देव कडनं. पाहूया पुन्हा एकदा. हा आता मात्र पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये आहे ते कुठेतरी थोडस लेझी क्रिकेट खेळलं जातंय, लेझी फिल्डिंग केली जाते, फील्ड खराब होते. 2 धावा देऊन जातील, जिथे सिंगल धाव येत होती तिकडे दुहेरी धाव होते. 2 धावा भर होतील. संघाचं खातं मात्र खोललं जातंय. श्री गणेशा ज्याला म्हटलं, कोणत्याही कार्याला आपण सुरुवात करताना जो श्री गणेशा केला जात असतो तो मात्र श्री गणेशा केला जातोय प्रिश 11 संघाकडनं. संघाचं खातं खोललं जातंय तसेच वैयक्तिक खातं खोललं जातंय. या दुहेरी धावेने 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती 61 धावांचा पाठलाग करायचा आणि 61 धावांचा पाठलाग करताना दोन्ही सलामीचे बॅटर श्रेयस देव आणि किरण वाघेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एकंदरीत मागचा सामना जर पाहिला आपण, हा हा काय सुंदर फटका, हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार.
सुंदर चेंडू हाताळला गेला होता. हेलिकॉप्टर फटका मात्र पाहायला मिळाला आणि हेलिकॉप्टर उडवला आणि हेलिकॉप्टर मात्र चेंडू जातोय वन बाउंस चौकारासाठी. चौकार येतोय. या चौकारनिशी धावांचा जर आपण धावफलक पाहिलं तर धावफलक सजवलं जातंय 6 धावेने. चेंडूंचा खेळ जर पाहिलं 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आलेली, सॉरी निर्धाव चेंडू गेला होता. दुसरा चेंडू दुहेरी, तिसऱ्या चेंडूवरती चौकार. आता चौथा चेंडू मात्र प्लिक केला जातोय. क्षेत्ररक्षक खराब होतोय, बॅकअप दिला जातोय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि फेकी चांगली आहे, परंतु सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगलं ताळमेळ दोघांमध्ये पाहायला मिळालं आणि सुंदर फेकी सुद्धा पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक विनोदकडनं चांगलं बॅकअप दिलं गेलं. खराब झाली होती फील्ड, परंतु बॅकअप देऊन त्या फील्डला मात्र सजवलं गेलं आणि 2 धावा धावफलकांवरती. या दुहेरी धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 ही आकडेवरती. सुंदर खेळ मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एकमेकांशी झुंज देताना काव्य 11 आणि प्रिश 11 असा हा सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार आहे, चौकार तो. तर जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केले जात आहेत 8. पाहूया मयूर पुण्याच्या एकदा सज्ज असेल, काय फेरबदल असेल चेंडूंमध्ये. एकंदरीत श्रेयश देव यांच्यावरती नजर असतील काव्य 11 संघाच्या, कारण की श्रेयसचा विकेट हा फार महत्वपूर्ण असणार आहे. पाहूया पुण्याच्या एकदा सज्ज असेल गोलंदाज मयूर. आहा, चेंडूला फाईन लेगच्या रिजन मध्ये फेकण्याचा प्रयत्न होता आणि इकडे पाहूया ऍक्सिडेंट होता होता राहिलं गेलंय. सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकडेवरती. चेंडूंचा खेळ झालाय 5. शेवटचा चेंडू अजूनही येणं बाकी आहे. यस, 22चा इशाराला पंचांकडनं सुंदर असं पंचांची कामगिरी केली जाते. बाईकची सिंगल धाव मात्र मिळते. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकडेवरती. शेवटचा चेंडू मयूर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आता मात्र येतोय. शेवटचा चेंडू खेळायला मिळालाय. 5 चेंडू मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत होता किरण वाघेला. शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती मात्र कशा प्रकारचा आस्वाद घेतला जाणार फलंदाज किरण वाघेला यांच्याकडनं. पाहूया मयूर कसा आस्वाद चाखवतोय आणि इकडे चेंडूला हवायचा परगडवलाय. पाहूया विनोद चेंडूचा वेध घेतोय आणि झेल सुद्धा टिपला जाणार. विकेटचं होईल पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विकेटचं होतंय पतन. शेवटच्या चेंडूवरती होतोय गोड काव्य 11 संघाचं. जाऊया तत्पूर्वी डीजे वादकाकडे. तर नक्कीच आपल्याला प्रिश 11 संघाच्या डगआउट मध्ये जर पाहिलं तर सातपाटी गावातील उपसरपंच अभिजित तरे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला आपल्याला गिरीशजी तांबोरे सुद्धा पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच त्यांचं सुद्धा या टुर्नामेंट मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असा खेळ केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवरती गोड करण्याचा प्रयत्न होतं प्रिश 11 संघाचा. फलंदाज किरण वाघेला पहिला चेंडू खेळला होता आणि पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार नोंदवण्याचा प्रयत्न समोरच्या रिजन मधनं, परंतु चेंडूला तेवढं लांब नेता आलं नाही आणि झेलछेद बाद झाला. विनोद मात्र क्षेत्ररक्षक होता, त्याने कोणतीही चूक न करता चांगलं मात्र क्षेत्ररक्षण करून झेल मात्र टिपला गेला आणि झेलछेद बाद झाला किरण वाघेला. तर जाऊया तत्पूर्वी गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज पराग मेहर. हा, इकडे फुलटॉस चेंडू हाताळलाय. चेंडूला फक्त दिशा दाखवली जाते. यस, सिंगल धाव येते. या सिंगल धावेने
तर जाऊया पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव मात्र घेतली गेली. श्रेयश देव यांच्याकडे लोअर फुलटो चेंडू होता आणि त्याला फक्त दिशा दाखवली गेली. चेंडूला मात्र कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये ढकलण्याचं काम केलं गेलं आणि सिंगल धाव आली. क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यांनी कोणती चूक न करता चेंडूला अडवलं गेलं, फेकी केली गेली. सिंगल धाव येते. धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचते 10 या आकडेवरती. पाहूया पुण्याचे एकदा सज्ज गोलंदाज पराग. यस, नोचा इशारा आलाय आणि इकडे कुठेतरी गोलंदाजाला मात्र पंच 3 रन. ओके, धन्यवाद. तर नवीन गोलंदाज आणावं लागणार आहे गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज होईल बॅन पराग मेहर. तर नक्कीच मी ज्याप्रमाणे म्हणतोय, कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत, आजच्या वेळापर्यंत ज्या प्रकारची पंचांची भूमिका जी पार पाडली जाते, दोन्ही पंच आपल्याला तटस्थ असे कामगिरी करताना श्रीकांत बोईन सर त्याचबरोबर जयेश मोरे सर यांनी सुंदर असं पंचांची कामगिरी निभावली जाते. जाऊया तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येतो जतीन पाटील. पाहूया गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेत 13 धावा. पाहूया स्ट्राईक एंड वरती फलंदाज. हा चेंडू फटका मात्र चांगला आहे, कनेक्ट मात्र चांगला झालाय. चेंडू धावत सुटलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत सुटलाय. तत्पूर्वी 2 धावा होत आहेत पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन सरकेल 16 या आकडेवरती. 16 धावा धावफलकांवरती लागले जात. सॉरी, 15 धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. दोन चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकांवरती पाहायला मिळत. 61 धावांचा लक्ष्य आहे आणि 61 धावांचा पाठलाग करताना नक्की दोन्ही फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्क वरती. नवीन आलेला फलंदाज अमन. पाहूया कट केलं जाते चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवू का जेल टिपू, हे मात्र विचारमया होत्या त्या फलंदाजाच्या, परंतु जेलही टिपू शकला नाही, चेंडू अडवूही शकला नाही. चेंडू मात्र अंगाला आढळल्यानंतर धावत धावत निघून गेला चौकारासाठी आणि चौकार येतो या चेंडूवरती. चांगला चेंडू हाताळला गेला होता, परंतु फील्ड मात्र खराब केली जाते क्षेत्ररक्षकाकडनं आणि मनोबल तुटेल ते म्हणजे गोलंदाजाचं. कारण की गोलंदाज जेव्हा चांगले चेंडू हाताळत असतो आणि चांगला चेंडू हाताळल्यानंतर क्षेत्ररक्षक वर्ग जर आपल्याला साथ खराब देत असेल तर नक्कीच मनोबल तुटत असतो ते म्हणजे गोलंदाजाचं, आणि तेच काम केलं जातंय. आणि धावांचा विचार केला तर धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचत 19 धावा. पाहूया पुण्याचे एकदा जतीन. आता मात्र चेंडूला फ्लिक केलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. चेंडू पुन्हा एकदा धावत सुटलाय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला जाऊन दस्तक मात्र देऊन जातोय, चौकार येतोय आणि पंच मात्र काम निभावतायत. नोचा इशारा. यस, सायरन वाजवलं जात आहे. यस, नोचा इशारा येतोय पंचांकडनं. नक्कीच तटस्थ अशी कामगिरी मात्र निभावली जाते दोन्ही पंचांकडनं. यस, पंच नोचा इशारा. फ्री हिट असणार आहे या 9 वरती. तर यस, पंच दर्शवतायत. सुदर्शन चक्र मात्र फिरवलं जात आहेत आकाशाच्या दिशेने मात्र दर्शवतायत. यस, फ्री हिटची संधी आहे फलंदाज तुला. तर त्या फ्री हिटच्या संधीचा मात्र लाभ घेतला जाणार का फलंदाज अमन कडनं. पाहूया गोलंदाज जतीन. धावाचा विचार केला तर 24 धावा, 24. 1 विकेट लॉस. प्रिश 11 संघ. पाहूया जतीन.
हा हा सुंदर चेंडू होता, परंतु फ्री हिट होती. फ्री हिट होती. चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टन मध्ये जाऊन बसला. सिंगल धाव मात्र मिळेल या चेंडूवरती. नशिबाची साथ मात्र प्रिश 11 संघाच्या सोबत चालले. तर 26 चेंडू समीकरण असणार आहे. 26 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 26 चेंडू आणि 36 धावा. तर थोडंसं किपीटअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका प्लीज मित्रांनो, विनंती करतोय तुम्हाला, जास्त वेळ घेऊ नका. धावा जर पाहिल्या तर धाव फलकांवरती जाऊन पोहोचल्यात 25 धावा. 26 चेंडू आहेत आणि त्याच्या 26 चेंडूमध्ये आपल्याला जमवायचे 36 धावा. पाहूया पुण्याचे एकदा सज्ज जतीन गोलंदाजी मार्कवरती श्रेयस देव. हा चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा प्लिक केलं जाते चेंडूला. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला पकडलं जाते, फेकलं जाते, तत्पूर्वी सिंगल धाव होते पूर्ण. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकडेवरती. 25 बॉल 36 रन 36. सुंदर चेंडू हाताळलाय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू लढवला जात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जातंय. स्वतः चेंडू हाताळल्यानंतर चेंडू पकडणं फार कठीण असतं आणि ते पकडलं जात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा स्वतःकडनं केलं जात आहे. गोलंदाज जतीन यांच्याकडनं चांगलं तर नक्कीच ज्याप्रमाणे आपण तर नक्कीच तो चेंडू जर यष्टींवरती लागला असता तर नक्कीच धावचीत बाद झाला असता. आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. सुंदर चेंडू हाताळला गेला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवल्यानंतर चेंडू यष्ट्यांवरती फेकला गेला होता. जर तो यष्ट्यांवरती जाऊन बसला असता तर नक्कीच धावचीत बाद झाला असता. फलंदाज श्रेयस देव ह्याला मात्र बॅक टू द डगआउटचा रस्ता दाखवला गेला असता, परंतु यस 7 मात्र मी ते षटक क्रमांक दुसरं होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा खर्चित केल्या जात आहेत. 26 धावा. 2 षटक 26 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर येते. गोलंदाजी मार्कवरती संघाचं तर धावा जर पाहिल्या धावफलकांवरती 26 धावा. मयूर गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाजी हाताळण्यासाठी. संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं षटक असणार. पहिल्या षटकात जर पाहिलं तर मयूर यांनी 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि 1 विकेटचं पतन केलं गेलं होतं. किरण वाघेला याला मात्र बॅक टू द डगआउटचा रस्ता दाखवला. शेवटच्या चेंडूवरती शेवटचं गोड मात्र केलं गेलं होतं, परंतु आता 6 षटकामध्ये 6 चेंडू हाताळत आहेत. चांगली गोलंदाजी हाताळावी लागणार आहे, कारण की एकंदरीत धावा जर पाहिल्या 2 षटकात 26 धावा धावफलकांवरती लागल्यात. 35 धावांची अजूनही गरज आहे. चेंडूंचा खेळ आहे 24 चेंडू मध्ये 35 धावा 35 रन. पाहूया श्रेयस देव. पुन्हा एकदा चेंडूला बिरकावला जात आहे. समोरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक विक्रांत. इकडे कुठेतरी चूक होतोय. चुकीला माफी नसणार आहे, कारण की आपण चुका करत आहात आणि एक एक चूक फार महत्वाची असणार आहे, ती म्हणजे प्रिश 11 संघासाठी. आणि नक्कीच श्रेयस देव कर्णधार ज्याचा फटका पाहायला मिळाला आणि जेल टिपणारा कर्णधार काव्य 11 संघाचा विक्रांत तांबोरे यांच्याकडनं मात्र कुठेतरी चुकी होते. दोन्ही खेळाडूंकडनं चुकी झाली होती, परंतु चुकीला मात्र माफी मिळाली श्रेयस देवला आणि इकडे मात्र विक्रांत याला मात्र माफी मिळणार नाही. आणि जेल सुटतो ना तेव्हा मनोबल जास्त वाढत जातो, तो म्हणजे फलंदाजाचं. आणि श्रेयस देवचं मनोबल वाढणार कारण की पुन्हा एकदा संधी मिळणार. पाहूया आक्रमकता दाखवली जाणार का. आणि हे बघा आक्रमकता दाखवले, परंतु फटका फसला. जेल टिपला जाणार का. आणि इकडे जेल टिपला जातोय रुपेश यांच्याकडनं. सुंदर जेल मात्र टिपला जाते रुपेश कडनं आणि जेल चित बाद होईल. फलंदाज श्रेयस देव बॅक टू द डगआउट. डीजे वादक. जो 30 आर सर्कल आहे
त्या 30R सर्कलच्या बाहेर जाणार तत्पूर्वी नवीन फलंदाज मध्ये येणं फार गरजेचं असणार आहे, कारण की वेळेचं बंधन आहे आपल्यासाठी. याची थोडीशी नोंद ठेवायचं आहे. जाऊया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. फलंदाजी मार्कवरती शुभम. शुभम नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या विकेटचं पतन झालं. श्रेयस देवला बॅक टू द डगआउटचा रस्ता पाहायला मिळाला. 9 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी मात्र केली गेली आपल्या संघासाठी. एकंदरीत 61 धावांचं लक्ष्य आहे. मयूर सुंदर गोलंदाजी हाताळतोय, कारण ती दोन मोठे फलंदाज मात्र बाद करण्याचं यश मात्र प्राप्त केलं गेलंय, कारण की क्षेत्ररक्षक वर्गाची थोडीशी साथ मात्र कमी मिळते. विक्रांतला मात्र थोडंसं चांगलं करावं लागणार आहे, कारण की आपला संघ आपल्याला घेऊन चालावं लागणार आहे. चांगलं प्रोत्साहित करावं लागणार आहे गोलंदाजांना, फलंदाजांना आणि क्षेत्ररक्षक वर्गाला सुद्धा. जाऊया पुण्याचे एकदा मयूर. हा सुंदर चेंडू, खुलगट टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, थोडंसं फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. हे बघा आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वर्ग खराब क्षेत्ररक्षण करते. प्रणित तांडेलकडनं आता चुकी होते. कुठेतरी प्रणित तांडेल चुकी करतोय. जिथे सिंगल धाव पूर्ण होत होती तिकडे दुहेरी धाव होते. तर नक्की 2 धावा पूर्ण होत आहेत. या दुहेरी धावांनी धावा जाऊन पोहोचतायत 32. 32 धावा. एक धाव महत्वपूर्ण असते, कारण की शेवटचा जेव्हा क्षण येतो तेव्हा ती एक धाव फार रडवून जाते प्रत्येक संघाला. आणि मी पाहिलंय सुद्धा एक धावा ही फार महत्वपूर्ण असतात, आणि आपण एक धावांनी पराभव होतोय आणि एक धावांनी विजयी सुद्धा होतोय. इकडे पहा सुंदर फटका, कलाईचा उपयोग केलाय. दिशा फक्त दाखवले चेंडूला. लोअर फुलटो चेंडू होता आणि चेंडूला षटकारासाठी नेऊन टाकलाय. मिड विकेटच्या रिजन मध्ये येतोय षटकार. डीजे वादक. दिशा दाखवली जाते. चेंडू गॅप मध्ये नेऊन टाकलं जाते आणि चेंडू गॅप मध्ये जातोय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होतील. सेन्सिबल क्रिकेट ही खेळणं फार गरजेचं आहे. षटकार चौकार आल्यानंतर सिंगल आणि दुहेरी धावा बनवणे ही फार गरजेचं असतं. पाहूया सुंदर खेळ केला जातोय. सेन्सिबल क्रिकेट मात्र खेळला जातोय. फलंदाज शुभम कडनं एक लाईफलाईन असते क्रिकेटच्या मैदानामध्ये, सिंगल डबल, आणि तीच लाईफलाईनला घेऊन चाललाय. षटकार आल्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा येत आहेत. धावा धावून पोहोचतायत 40 या आकडेवरती. पुन्हा एकदा सिंगल. चांगल्या चेंडूला सन्मान दिला जाते आणि खराब चेंडूला योग्य ते दिशा, आणि धावा जाऊन पोहोचतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41. 41 धावा. सुंदर खेळी केली जाते प्रिश 11 संघाकडनं. जाऊया तत्पूर्वी डीजे वादक. तर धन्यवाद. धावा फलकांवरती 41. 41. तर समीकरण असणार आहे 18 चेंडू 20 धावा. 18 चेंडू आणि 20 धावा. तर विनंती असेल तर इथे सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आमचे श्री अनिल मेहर यांचं मात्र इथे आगमन झालंय. तर ते सुद्धा एक सुंदर क्रिकेटर म्हणून खेळायचे या सातपाटी गावासाठी. एकंदरीत 11 स्टार या संघासाठी आपलं क्रिकेट मात्र त्यांनी खेळलं गेलंय. अनेक सामने मात्र त्यांनी जिंकून देण्याचं कार्य केलंय, आणि आपल्या गोलंदाजीने मी सुद्धा पाहिलं त्यांना आपल्या या सातपाटीच्या मैदानावरती. सुंदर क्रिकेट त्यांच्याकडनं पाहायला मिळायचा आणि सुंदर गोलंदाजी सुद्धा ते करायचं. फिरकी गोलंदाज म्हणून ओळखायचे, आणि यंग क्लब संघासाठी सुद्धा त्यांनी आपलं चांगलं योगदान दिलं गेलंय. तर नक्की त्यांचं सुद्धा शब्द सुनावणी हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. तर जाऊया पुण्याच्या एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळ चालू आहे आणि नक्कीच रोमांचक सामना होणार का, तर प्रश्न असणार आहे. कारण की गोलंदाजाने जर तिखट गोलंदाजी केली तर नक्कीच सामना रोमांचक होण्यात भाग नाहीये.
जाऊया गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती येतोय विक्रांत. पाहूया चेंडू चांगले हाताळावे लागणार आहेत. फलंदाजी मार्कवरती फलंदाज सज्ज आहे चेंडू खेळण्यासाठी. शुभम पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक केलं जातंय, चेंडू दावत सुटलाय, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय रुपेश आणि सुंदर फेकी केली जाते. सिंगल धाव तत्पूर्वी येईल, धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 42, 42 धावा. तर नक्कीच समीकरण असणार आहे 17 चेंडू आणि 19 धावा. 17 हा जर आकडा पाहिला तर नक्कीच खतरा बनत असतो कोणत्या ना कोणत्या संघावरती आणि कोणत्या ना कोणत्या फलंदाजांवरती गोलंदाजांवरती खतरा मंडरतो. आणि हा खतरा मंडरवणार का, तर गोलंदाज तिखट गोलंदाजी करणार का आणि फलंदाज आपलं काम चोप निभावणार का. तर जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये, सर्व काही चित्र विचित्र होताना दिसणार आपल्याला. पाहूया इकडे शॉर्ट ऑफ लेन हाताळले आणि फलंदाज चित्र विचित्र करताना. यस, ॲम्ब्युलन्सला मात्र मानवंदना केली जाते. या चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स चौकारासाठी. धन्यवाद. फलंदाजांची मात्र धारदार फलंदाजी केली जाते, परंतु धारदार गोलंदाजी येत नाहीये. कुठून तरी गोलंदाजी कुठेतरी कुमकुवत झालेली दिसते आणि विक्रांतला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्यासाठी. कुठेतरी कमजोर परिस्थिती मात्र दिसते काव्य 11 संघाची. इकडे कट केला जाते, इकडे झेल मात्र सुटला जातोय यष्टीरक्षक जतीन यांच्याकडनं. कुठेतरी नक्कीच बॅटची कडा घेतली, गलीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचं, परंतु बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या जवळून चेंडू मात्र थोडस मुश्किल होतं झेल टिपणंही, परंतु एवढं कठीण झेल टिपणंही फार जाऊया पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विक्रांत सज्ज असेल. शुभम पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, पंचांचा हात मात्र समांतर रेषेत येतोय. अवंतर धावा मिळतील, अवंतर धावा मिळत आहेत आणि अवंतर धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचत आहेत. 48 धावा, एकंदरीत 48 धावा मी फर्स्ट इनिंग मध्ये 5व्या षटकामध्ये पाहिल्या होत्या आणि इथे मात्र षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. आणि इकडे पुन्हा एकदा खराब चेंडू. नक्कीच विक्रांत कुठेतरी खराब गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये आपलं चांगलं काम केलं होतं, परंतु गोलंदाजीमध्ये कुठेतरी खराब गोलंदाजीचा पृथक्करण देताना दिसतोय. आणि इकडे तरी धावफलकांवरती जाऊन पोहोचल्यात 52 धावा, 52 रन, 52 धावांचा आकडा मात्र पार केला जातोय. यस, विनंती करीन मी टॉस साठी अश्चर 11 संघ आपण इकडे येऊन सज्ज राहायचंय. या सामन्यामधील विनर संघ मात्र आपल्या सोबत खेळणार. विनर असा सामना असणार आहे. तर जाऊया पुण्याचे एकदा. विक्रांत सज्ज असेल, गोलंदाजी मार्कवरती खराब चेंडूंची हाताळणी मात्र केली जाते आणि धावा मात्र बनवल्या जात आहेत. दोन्ही फलंदाजांकडनं आक्रमकता दाखवली जाते आणि धावांचा डोंगर मात्र धावांचा पाठलाग मात्र सहजरित्या केला जाते. पुण्याचे एकदा सज्ज विक्रांत चेंडू हाताळण्यासाठी. इकडे पुन्हा शॉर्ट ऑफ लेन हाताळली फाईन लेगच्या रिजन मध्ये. आता मात्र इकडे जेल टिपला जात आहे. रुपेश मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्यांनी कोणतीही चूक न करता मात्र सीमारेषेलगत आपला वेध घेतला आणि झेल सुद्धा टिपला गेला आणि झेलची बाद होते. शुभम बॅक टू द डग आउट. धावांचा योगदान देऊन मात्र बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडला आणि शेवटचा चेंडू असणार या षटकामधील. एकंदरीत विक्रांतला चांगल्या गोलंदाजी हाताळावी लागणार आहे, कारण की कर्णधार आहे. आपल्या संघाला मात्र घेऊन चालायचं आहे, आपल्या संघातील प्लेइंग 11 ला मात्र घेऊन चालायचं आहे आणि आपला चांगलं प्रोत्साहन मात्र करायचं आहे. परंतु खराब गोलंदाजी आपल्याकडनं. पुन्हा एकदा फाईन लेगरा चेंडूला ढकलण्याचं काम केलं जाते. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा रुपेश चेंडूवरती येतोय, फील्ड करतोय. सिंगल धाव तत्पूर्वी येईल. जितू नवीन फलंदाज आलाय, सिंगल धाव येते. 53 धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. अजूनही चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. तरी चेंडूंचा खेळ बाकी आहे.
12 आणि 12 चेंडूमध्ये 8 धाब्यांची गरज आहे. नक्कीच चुरस येऊ शकते या सामन्यामध्ये जर ती क्षमता आपण ठेवली. गोलंदाजाने ती क्षमता ठेवणं ही फार गरजेचं असणार आहे, कारण की मी एकंदरीत टेनिस क्रिकेट डॉट याच्यावरती मात्र मी लाईव्ह सामना पाहिला गेला होता. एक कडम संघ आणि समोरचा संघ मला आठवत नाहीये, पण एकंदरीत एका 6 चेंडूमध्ये एका षटकामध्ये 1 धावेची गरज होती आणि कडम संघामधील तो गोलंदाज त्याने 6 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला होता आणि तो म्हणत होता की हा सामना मी थोडंफार तरी खेचून आणण्याचा प्रयत्न करेल आणि माझी मेहनत मी पणाला लावेल. आणि त्याने ते कारनामं केलं, कारण ज्या प्रकारे त्याने चेंडू हाताळले गेले होते 6 चेंडूमध्ये एकही धाव न देता, परंतु त्या 6 चेंडूमध्ये 1 धाव जमवायची होती समोरच्या संघाला विजयासाठी, परंतु ते 6 चेंडू असे हाताळले गेले की समोरचा संघ पूर्णपणे धानाशाही झाला होता आणि त्या समोरच्या संघाने 3 गडी बाद होऊन एकही धावा न जमवता तो सामना पराभव झाला होता आणि तो सामना जिंकून दिला होता त्या गोलंदाजाने आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण दिलं होतं. परंतु पाहूया इथे सुद्धा तेच केलं जाणार का जतीनकडनं, परंतु चेंडूला हवायचा बर घडवलाय फलंदाजाकडनं, चेंडू जाणार निघून आउट ऑफ द पार, षटकार. धन्यवाद. तर जाऊया षटकार मात्र आला. या षटकारानंतर धावा धावून पोचल्यात 59 धावा. अजूनही 2 धावेची गरज आहे. एकंदरीत चेंडूंचा खेळ झालाय 3, म्हणजे 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. एकंदरीत चेंडू आहेत 9 आणि धावा जमवायचे आहेत 2. पाविया स्विच करण्याचा प्रयत्न होतो, परंतु सरळ फळीने खेळला जातोय. चेंडू मात्र जातोय निघून चौकारासाठी आणि सामना मात्र विजयी होतोय. प्रिश 11 संघ, अभिनंदन प्रिश 11 संघ, कौतुक करीन काव्य 11 संघाचं.